नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सिनियर इंजिनियर संतोष होतुरकर सर. सिनियर इंजिनियर अर्थात म्हणण्याचं कारण म्हणजे त्यांना मागच्या 40 वर्षांचा या क्षेत्रातला अनुभव आहे, त्यामुळे ते एका अर्थानं या क्षेत्रात सिनियर आहेत. त्यामुळे पण आणि आपण असं नेहमी म्हणतो की एक क्षेत्र खूप वास्ट आहे, याच्यामध्ये करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्याप्रमाणे त्यांनी इंडस्ट्रियल असेल, इन्स्टिट्यूशनल, रेसिडेन्शियल, कमर्शियल अशा अनेक प्लॅटफॉर्मवर यापूर्वी काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा एकंदर आतापर्यंतचा हा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे, भविष्यातली त्यांची वाटचाल कशी असणार आहे, या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. आपण या गप्पांना सुरुवात करूया थोडीशी फ्लॅशबॅक पासून, पिक्चर मध्ये जसं असतं तसं थोडं ब्लॅक अँड व्हाईट काळापासून असं सुरुवात करू, अगदी तुमच्या लहानपणी. तर तेव्हा तुमची शाळा कुठली होती, मग नंतर कॉलेज कुठलं होतं, आणि जेव्हा 30-40 वर्षांपूर्वी जेव्हा सिव्हिल इंजिनियर व्हावं किंवा या क्षेत्राकडे वळावं असं वाटलं, तर त्याच्या मागचं प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्रात आलात? तर कारण तेव्हा तर सिव्हिल इंजिनिअरिंग कन्सेप्ट पण फारशी तेव्हा प्रचलित नसेल, तेव्हा मिस्त्री किंवा यांच्याच थ्रू काम चालायचं. तर तो सगळा हा प्रवास कसा होता, शैक्षणिक प्रवास कसा होता, काय सांगाल? माझे वडील फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये काम करायचे आणि त्याच्यामुळे त्यांच्या दर 3 वर्षांनी बदल्या व्हायच्या. त्यामुळे माझं स्कूलिंग म्हणाल तुम्ही तर बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी झालं, मेनली ठाणा जिल्ह्यामध्ये. ओके. पालघर, मुरबाड, वाडा, डहाणू अशा ठिकाणी माझं शालेय शिक्षण झालं. मी 10वी झाल्यानंतर 11वीला जेव्हा ऍडमिशन घेतली त्यावेळेला वडिलांचं पोस्टिंग होतं चंद्रपूरला, आणि त्यावेळीची सवय होती की परीक्षा या वर्षाची दिली की पुढच्या वर्षाची पुस्तकं लगेच जाऊन विकत घ्यायची. म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत तीच पुस्तकं वाचणं हा पण एक टाइमपास असायचा. आणि 10वी झाल्यावर जेव्हा पुस्तकं घ्यायला गेलो, आय स्टील रिमेंबर, गांधी बुक स्टॉल म्हणून तो एक असा मोठं ते पुस्तकांची दुकानं गांधी चौकामध्ये असायची. तिथे गेलो आणि मग तिथे ते बायोलॉजीचं पुस्तक बघितलं आणि त्याच्यामध्ये तो एक शब्द म्हणजे एका ओळीचा होता अख्खा. म्हटलं हे काय आपल्याच्यानी जमणार नाही एवढं वाचलं आणि सगळं बघ. आणि दुसरं एक असं त्याच्यामध्ये होतं की भटकायला जास्त आवडेल आपल्याला, सिव्हिल इंजिनिअरिंगचा जॉब केल्यावर वेगवेगळ्या ठिकाणी जाता येईल आणि फिरता येईल. सिम्पल म्हणजे त्याच्यानंतर मग 11वी 12वी केलं, मग डिप्लोमाला ऍडमिशन घेतली 12वी केल्यानंतर. असंच आलो म्हणजे ते बायोलॉजी अवघड होतं म्हणून तुम्ही सिव्हिल इंजिनियर झालात असं म्हणायला हरकत नाही, किंवा इंग्लिश कठीण होतं, इंग्लिश कठीण होतं, किंवा सिव्हिल इंजिनियरचा त्यावेळेचा तो ट्रेंड होता की एकतर इंजिनियर व्हायचं नाही तर डॉक्टर व्हायचं, किंवा सिव्हिल इंजिनियर बनण्याचा एक ऍडव्हान्टेज भविष्यात असा असतो की फिरायला मिळतं. ऍक्च्युली ते क्रिएटिव्ह आहे, सगळ्या ठिकाणी फिरता येतं, टाईप कास्ट नाही होत काही, बरोबर, साचेबद्ध नाहीये काही. बरोबर. पण याची सुरुवात जी असते जेव्हा शिक्षण पूर्ण झालं त्याच्यानंतर आपण अर्थातच कुठेतरी सर्व्हिस किंवा प्रॅक्टिस करतो थोडा अनुभव मिळण्यासाठी, त्यामुळे तो पण कसा होता पार्ट तुमच्या आयुष्यातला. आणि त्याच्यानंतर जेव्हा स्वतःची कन्सल्टन्सी सुरू केलीत तेव्हा जो पहिला प्रोजेक्ट केला, मी कन्सल्टंट नाहीये, मी तुम्हाला सांगतो की मी सगळ्यात सुरुवातीला जॉबला सुरुवात केली. त्यावेळेस आम्ही उल्हासनगरला राहायचो, धरमसी मोरारजी केमिकल्स म्हणून कंपनी होते तिथे. बरोबर. तर त्यांचं एक प्रोजेक्ट विंग होतं, इंटरनल प्रोजेक्ट्स आणि एक्सटर्नल प्रोजेक्ट्स. तर त्यांना 3 महिने एक सुपरवायझर पाहिजे होता. माझी नुकतीच परीक्षा झालेली होती. माझा आत्तेभाऊ तिथे प्रोजेक्ट मॅनेजर जो होता त्याचा PA होता. तर तो म्हणाला की संतोष, अरे अशी अशी ऑपॉर्च्युनिटी आहे, 3 महिनेच तिकडे करायचंय, तुला हँड्स ऑन एक्सपिरियन्स मिळेल तिकडे. म्हणून मी तिथे तो जॉब करायला सुरुवात केली. आणि म्हणजे माझा इंटरव्ह्यू ज्या दिवशी झाला त्या दिवशी तिकडचा एक बीम कोसळलेला होता. त्यामुळे तो इंटरव्ह्यू पोस्टपोन झाला. सो 3 महिन्यानंतर मी परत गेलो. त्याच्यानंतर त्यांनी मला घेतलं 3 महिन्यांसाठी म्हणून. त्यावेळेचे जे माझे बॉस होते तिकडचा जो माझा साहेब होता, DS बक्षी म्हणून, दिव्यांशू शांतकुमार बक्षी, ही वॉज BHU युनिव्हर्सिटीतनं बीटेक केलेलं होता त्यांनी. अँड ही वॉज अ जेम ऑफ अ पर्सन. बट त्यावेळेस आपण पुस्तकातनं किती वाचून जातो, काय काय करतो, आणि प्रॅक्टिकल नॉलेज जे असतं त्यावेळेस तिकडे त्यांचं सायलोचं कन्स्ट्रक्शन चालू होतं. 40 मीटर उंच सायलो, त्याच्यावर 6 मीटरचं पेंट हाऊस वगैरे असं सगळं होतं. आणि मी त्यांना बऱ्याच शंका विचारायचो तिकडे. आणि त्यांचं एक अजून, धरमसी मोरारजी केमिकल्स इज बेसिकली इन टू फर्टिलायझर मेकिंग, सल्फ्युरिक ऍसिड आणि सुपर फॉस्फेट हे करायचं. त्याचं एक बाय प्रॉडक्ट म्हणून दे वर ट्राईंग टू मेक सम प्लास्टिसायझर फॉर द कॉन्क्रीट, आणि त्याच्या ट्रायल मिक्स आणि हे सगळं चालू होतं. सो इट वॉज हेवी टेक्निकल कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी. त्याच्यानंतर सगळ्या ट्रायल मिक्स घ्यायच्या, दिवसाला आम्ही एवढे क्यूब्स कास्ट करायचो तिकडे, अपार्ट फ्रॉम द जॉब, आणि हे सगळं होतं. याच्यामुळे मला जास्त इंटरेस्ट डेव्हलप झाला.
आणि मी जो 3 महिन्यांसाठी गेलो होतो तो तिकडे मला वाटतं मी 6-7 वर्ष होतो त्यांच्या इकडे DMCC मध्ये. मग त्यांच्या इंटरनल प्रोजेक्ट विंग मध्ये रोहा, अंबरनाथ हे प्रोजेक्ट्स केले. एक्सटर्नल प्रोजेक्ट विंग मध्ये मग मी सौराष्ट्रामध्ये होतो. धारी म्हणून एक गाव आहे, अमरेली अमरेलीमध्ये धारी गाव आहे, तिकडे त्यांचं प्रोजेक्ट होतं. तिकडे 2-2.5 वर्ष होतो. त्याच्यानंतर बिहारला देहरी ओन सोनला प्रोजेक्ट होतं, तिकडे मी एक दीड पावणे 2 वर्ष तिथे होतो. आणि मग त्याच्यानंतर उदयपूरला होतो. एवढं त्यांच्याकडे इंडस्ट्रियल सगळे प्रोजेक्ट केल्यानंतर सुरुवातीचा जो जडणघडण झाली ती सगळी इंडस्ट्रियल, तो एक वेगळा आवाका असतो ना. इंडस्ट्रियल प्रोजेक्ट म्हटले की आवाका वेगळा आहे त्याचा, रेसिडेन्शियल प्रोजेक्टचा वेगळा आवाका असतो. बरोबर. सुरुवातीपासून माझं सगळं माइंड ट्रेन झालं ते सगळं इंडस्ट्रियल प्रोजेक्ट मध्ये. ते झाल्यानंतर मग मी 5-6 वर्ष इथे रेमंड स्टीलला होतो जॉब करत. बरोबर. अच्छा. रेमंड स्टीलला जॉब केल्यानंतर त्यांच्या प्रोजेक्ट विंगलाच होतो त्यावेळेस, त्यांचं सगळं कन्स्ट्रक्शनच चालू होतं. ते झाल्यानंतर आय ट्राईड डुईंग सम बिझनेस हिअर इन नाशिक. त्याच्यामध्ये झाल्यानंतर परत एक मित्राबरोबर असोसिएट होऊन कमर्शियल त्यांच्या बिल्डिंग औरंगाबादला आणि इकडे होत्या त्या केल्या. बरोबर. आणि मग त्याच्यानंतर बॉशला जॉईन झालो, नाशिक बॉशला. तिथे मी एक 13-14 वर्ष होतो नाशिक बॉशला. हा सगळा प्रवास झाला. 2013 मध्ये जॉब संपला आणि व्यवसायाला सुरुवात झाली. बरोबर. तर मग व्यवसायातला पहिला प्रोजेक्ट कुठला होता तो जेव्हा सुरू केला? कारण की इतक्या वर्षाचा अनुभव असला तरी सुद्धा व्यवसायातला पहिला प्रोजेक्ट का आठवण? कारण तेव्हा सगळी जबाबदारी आपल्यावर असते आणि तो एक वेगळा अनुभव असतो. त्यामुळे तो कोणाचा इन रिअल सेन्स व्यवसायातला पहिला प्रोजेक्ट म्हणजे 2 फ्लॅट्सचं इंटिरियर होतं, 2 मित्रांचंच होतं. मी जॉब सोडल्या ते म्हणाले, अरे तू काय करतोयस, तू आता पहिल्यांदा आमच्या तू तावडीत सापडत नाहीस, हे 2 फ्लॅटचं इंटिरियर कर. मग त्या फ्लॅटचे इंटिरियर्स केले. अच्छा. मग त्याच्यानंतर माझा पुण्याला एक मित्र होता, आहे म्हणजे राधा अजून. सो ही वॉज डुईंग सम इंडस्ट्रियल प्रोजेक्ट. त्याचं बेसिकली जर्मन क्लायंटियल भरपूर आहे त्याचं. अच्छा. आणि जर्मन क्लायंटचे प्रोजेक्ट त्याने बरेच केलेले होते. आय वॉज बिईंग अ पार्ट ऑफ बॉश. तो पुण्याचा मित्र सुद्धा इथे 1-2 कामं करून गेलेला होता आणि ही वॉज आफ्टर मी. ऍक्च्युली तो बरेच 2007 पासून 8 पासून वगैरे मागे लागलेला होता की तू पुण्याला ये, आपण 2 जण करूया चांगलं, तू इथे करू नको, तुझं पोटेन्शियल बिझनेसचं जास्त चांगलं आहे म्हणला. बरोबर. पण ती नोकरी म्हणजे सोन्याचा पिंजरा असतो, ते काही सोडवलं नाही. आणि मग 2013 मध्ये इथलं सॅच्युरेशन झाल्यानंतर 1-2 वर्ष ही कामं केली आणि मग 16ला मी त्याच्याकडे गेलो. 16ला त्याच्याकडे गेल्यानंतर मग आम्ही तिकडे 3 प्रोजेक्ट्स केले. एक जर्मन क्लायंट्स होतं, टर्की प्रोजेक्ट्स होते. ते प्रोजेक्ट्स केल्यानंतर कोरोना हॅपन. कोरोना नंतर मी नाशिकमध्ये आलो. नाशिकमध्ये आल्यानंतर माझे जुने मित्र किरण हिरे म्हणून, तर आमचं असंच म्हणजे ऑल ऑफ अ सडन आमची भेट झाली. एका प्रोजेक्ट विषयी काहीतरी बोलणं चालू होतं आणि त्यांना भेटायला जायचं होतं म्हणून आम्ही म्हटलं चल जाऊ आपण बरोबर. वी वेंट देअर. ते प्रोजेक्ट आम्हाला मिळालं. ते प्रोजेक्ट मिळालं तसे आम्ही 2 जण बरोबर होतो. ठीक. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न आहे, या क्षेत्रात तुम्ही बघितलं असेल अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज बरेच जास्त आहे आणि अशा लोकांबरोबर काम करताना त्यांच्याकडनं बऱ्याच चुका होतात, त्यांना समजावताना बऱ्याच अडचणी येतात. तर मग तुम्ही हे लेबर मॅनेजमेंट कसं काय केलं तेवढे वर्ष? नाही, मला असं वाटतं की कम्युनिकेशन जर का व्यवस्थित असेल आणि तुमच्या रिक्वायरमेंट्स ज्या असतील त्या तुम्ही जर का व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगितलं असेल विथ द आफ्टर इफेक्ट्स ऑफ दॅट की हे केलं तर असं होईल, बरोबर, तर याच्यामध्ये तुमचं बेसिकली काम व्यवस्थित होणं याच्यामधलं एक क्वालिटी हा जेवढं असतं, म्हणजे टेक्निकल ऍस्पेक्टने जर का बघितलं तर तुम्हाला क्वालिटी व्यवस्थित पाहिजे. कमर्शियल अँगलने बघितलं तर तुम्हाला डुप्लिकेशन आणि वेस्टेजेस कमी करायचे. ते की कामाचं डुप्लिकेशन किंवा रिवर्किंग जेवढं तुम्हाला कमी करता येईल तेवढं कमी केलं पाहिजे आणि वेस्टेजेस निग्लिजिबल झाले. तर याच्यासाठी म्हणून जर का तुम्ही सांगितलं. आणि सेकंड पार्ट इज दॅट की तुम्ही वर्कर्स जरी आपण म्हणत असलो तरी दे आर अ पार्ट ऑफ द टीम, की जे आपण करू शकत नाही ते लोक करतात. आणि ते एखादं काम पूर्ण व्हायचं म्हटल्यावर प्रत्येक पार्टचा काही ना काहीतरी तेवढाच महत्वाचा सिग्निफिकन्स असतो. त्यामुळे तुम्ही जर का त्यांची डिग्निटी ठेवली, त्यांना व्यवस्थित ऍज अ ह्युमन बिईंग ट्रीट केलं तर आम्हाला आतापर्यंत काही असा प्रॉब्लेम आला नाही. बरोबर आहे. दुसरं, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट करताना अपार्ट फ्रॉम रेसिडेन्शियल कमर्शियल काही वेगळी काळजी घ्यावी लागते. इन द सेन्स त्याच्यात थोडं स्पेशलायझेशन इन्व्हॉल्ड असतं. त्यामुळे ते क्लायंटकडनं आधी समजून घेणे ते कसं करायचं आणि त्याच्यावर काम करणे, प्लस डेडलाईन्स, प्लस ती बजेट्स,
तर या सगळ्या संदर्भात काय सांगाल इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्सवर काम करताना, स्पेशली इंडस्ट्रियल प्रोजेक्टवर काम करताना? बेसिकली इंडस्ट्रियल प्रोजेक्ट म्हणजे काय असतं की इंडस्ट्रियल प्रोजेक्टमध्ये जेव्हा तुम्ही सिव्हिल पार्ट जो असतो तो इट इज सम पर्सेंटेज ऑफ द प्रोजेक्ट, बट अंटिल अनलेस जर का आपण बघितलं की एक एन्व्हलप जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत तुमचं कुठलीच प्रोडक्शन ऍक्टिव्हिटी त्याच्यामध्ये होऊ शकत. बरोबर. त्या प्रोजेक्टला तेवढंच महत्व आहे की ते अखंड चांगलं शाबूत राहायला पाहिजे, गळायला नको, खाली फ्लोअरला तडे जायला नको, सो दॅट देअर प्रोडक्शन ऍक्टिव्हिटी ऑलवेज गोज ऑन अनइंटरप्टेड. बरोबर. त्यांना सिव्हिल कडनं एवढ्याच अपेक्षा असतात. आणि बजेट आणि हे तर खरं तर सगळ्याच ठिकाणी असायला पाहिजे. टेक्निकलिटीज आणि स्पेसिफिकेशन्स, टार्गेट्स हे पण सगळ्याच ठिकाणी असायला पाहिजे. रादर आम्ही आता रेसिडेन्शियल प्रोजेक्ट जे करतो त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही याच पद्धतीने करतो. ओके. आता एक थोडा वेगळा प्रश्न आहे, तो आहे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन. एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर आता तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, त्या कुठली क्षेत्र येतात ज्या क्षेत्रांवर खरं तर आता प्रशासनानं काम करायला पाहिजे जेणेकरून येणाऱ्या 15-20 वर्षामध्ये आपल्याला एक वेगळं नाशिक, बदलतं नाशिक बघता येईल? प्रशासनाने काम करायला पाहिजे का, हा पहिला महत्वाचा प्रश्न आहे. की प्रशासनाची एक चौकट ठरलेली आहे, तर ती चौकटीमध्ये त्यांनी व्यवस्थित ठरलेल्या नीतिनियमांप्रमाणे परवानग्या देणं आणि सगळं करणं हे करायला पाहिजे. आणि जेवढे काही नागरिक आहेत नागरिकांनी सजग राहून आणि रिसोर्सेस आहेत ते रिसोर्सेस ओरबाडून न घेता निसर्गाच्या कलाने आपल्याला जेवढं राहता येईल तेवढं राहिलं तर त्याचा विकास होईल. उन्नती आणि विकास या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही फक्त इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंगा बांधल्या आणि रस्ते बांधले आणि वीज दिली म्हणजे विकास झाला असं होत नाही, पण ते त्याच्यावरनं वावरणं आणि तिथे राहणं हे पण तेवढं सुखावह व्हायला पाहिजे. आणि हे करायचं असेल तर त्याच्यामध्ये नागरिकांचा आणि लोकांचा सहभाग खूप जास्त महत्वाचा आहे. बरोबर. शासनापेक्षा. पण मग आता मग लोकांनी काय पावलं उचलली पाहिजेत किंवा शासनानं काही त्याला मदत केली पाहिजे हे सगळं राखण्यासाठी, टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी? असं कसं नाही, म्हणजे असं काही स्पेसिफिकली तुमच्या डोळ्यासमोर असेल तर एखादं तर उदाहरणाच्या अनुषंगाने असं कारण की तुम्ही म्हटलं त्यामुळे लोकांचाही सहभाग याच्यात तितकाच महत्वाचा आहे. सर्व जबाबदारी प्रशासनाची नाहीये. आता विकास म्हणजे कसा, तुम्हाला विकास तुमच्या प्रश्नाचा मला नाही, तुम्ही आता म्हणाला त्याप्रमाणे कोणता पर्यावरणाकडनं आपण ओरबाडून घेतलं नाही पाहिजे. हो, म्हणजे आता तुम्ही जर का आता नाशिकच्या आजूबाजूला जेवढी कामं चालू आहेत तिकडे बघितलं किंवा नाशिकमध्ये म्हणजे जे नॅचरल वॉटर रिसोर्सेस आहेत ते किती बुजलेत नाशिक मधले याचा तुम्ही शोध घ्यायचा. बरोबर. की किती नाले बुजवले आहेत आपण, फ्लडिंग कशामुळे होत आहे. बरोबर बरोबर. साधं रस्त्यावरनं चालणं आणि गाडी चालवणं आपल्याला सुखावं आहे का आज? बरोबर. एवढे रस्ते रुंद झाले असतील, एवढ्या गाड्या वाढल्या असतील, एवढे सिग्नल सगळ्या जागी आहेत, सिग्नल्स किती लोक पाळतात, म्हणजे असे बरीच अंग आहेत त्याला. पण माझ्या तरी मते हे परत लोकांकडे जास्त जातं. बरं. दुसरं आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्ट पैकी, तुम्ही केलेल्या प्रोजेक्ट पैकी आता आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का, जो करताना एक आनंद समाधान वेगळं होतं आणि कायम लक्षात राहील, आणि त्या प्रोजेक्टची काय वैशिष्ट्य आहेत? असं सांगायचं वैशिष्ट्य, आता आम्ही जो पुण्याला असताना वेगा लेवल अँड प्रेशर मेजरमेंट म्हणून आहेत प्रायव्हेट लिमिटेड, जर्मन प्रोजेक्ट होतं त्यांचं, आम्ही प्रोजेक्ट केलं. दॅट वॉज अ फॅब्युलस प्रोजेक्ट आहे. 27-28 कोटींचं प्रोजेक्ट होतं, टंकी प्रोजेक्ट होतं पूर्णपणे, विच वॉज डिलिव्हर्ड इन स्टिप्युलेटेड टाइम विथ द क्वालिटी विच वॉज एक्सपेक्टेड बाय द जर्मन क्लायंट. ओके. त्या प्रोजेक्टची स्पेशालिटी अशी होती की त्याला कुठल्याही प्रकारचं पीएमसी किंवा कुठलंही काही नव्हतं. सेल्फ अप्रुव्हल वॉज, म्हणजे द क्लायंट बिलिव्हड इन अस, बिंग साता समुद्रा पलीकडचा क्लायंट असून सुद्धा आधीचा पोर्टफोलिओ बघून त्याने त्याच्यावरती विश्वास ठेवून त्याच्यामध्ये त्यांचं फक्त जर्मन कन्सल्टंट्स आणि आर्किटेक्टची टीम महिन्यातनं एकदा व्हिजिट करायची 4 दिवस. अदरवाइज एव्हरी 15 days वी यूज टू डू अ ड्रोन शूट ऑफ द टोटल प्रोजेक्ट आणि फोटो डॉक्युमेंटेशन करून आम्ही दर आठवड्याला त्यांना पाठवत होतो. दॅट वॉज इट. ओके. आणि दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील आणि सिमेंट हे 2 महत्वाचे घटक असतात. तर जेव्हा स्टील सिलेक्शनची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता किंवा काय गुणवैशिष्ट्य बघता स्टीलची, आणि मग ठरवता की अमुक एक कंपनीचं स्टील आपण घेतलं पाहिजे? आता सध्या आम्ही जे प्रोजेक्ट करतोय त्यांचं स्वरूप हे, त्याच्यामधला आरसीसी कंपोनंट हा खूप कमी प्रमाणात आहे. म्हणजे फार्म हाऊसेस म्हणा, बंगलोज म्हणा, याच्यामध्ये अगदी तुम्ही जर का म्हणाले म्हणजे प्रोजेक्ट कॉस्ट जरी मोठी असली, त्याची 4-5 कोटींच्या घरात जरी प्रोजेक्ट कॉस्ट जात असली तरी त्याच्यामध्ये आरसीसी हा फॅक्टर खूप कमी आहे. बरोबर. याचाच अर्थ असा की त्याला स्टील आणि सिमेंट हे फार कमी प्रमाणातला. बरोबर. हे जर का तेवढ्याच अमाऊंटची एक बिल्डिंग जर का बांधायची म्हटली
तर त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला भरपूर पॅरामीटर्स, मग जेवढं कॉन्क्रीट वाढेल तेवढं त्याचे पॅरामीटर्स आणि हे सगळे तुम्ही लक्षात घेता, जिथे कॉस्ट आणि ड्युरेबिलिटी हे सगळे पिक्चर मध्ये येतात. नॉर्मली आता आम्ही जे स्टील वापरतो त्या स्टील वापरण्यामध्ये पास्ट एक्सपिरियन्स इज द ओनली क्रायटेरिया. ओके ओके, हा एक प्रकार झाला. आणि आतापर्यंतचं असं आहे की जे रेप्युटेड ब्रँड्स आहेत 1 किंवा 2 स्टील मधले, तर ब्लाइंडली आता मी इंडस्ट्रियल प्रोजेक्ट आतापर्यंत जेवढे केले त्याच्यामध्ये तर इट वॉज स्पेसिफाईड की ह्या अमुक एका मॅन्युफॅक्चरचा तुम्ही वापरायचं, बरोबर, विच वॉज स्पेसिफाईड इन बरोबर. या प्रोजेक्ट्स मध्ये ते नसलं तरी सुद्धा देन मग अरे आपल्याला एवढं परवडत नाही, मग सोनं नाही चालत, मग चांदी चालेल का तुम्हाला, मग तो बाय एक्सपिरियन्स तुम्ही घेतात. बरं, मग आयकॉन स्टील यापूर्वी कुठल्या प्रोजेक्ट आयकॉन स्टील अनफॉर्च्युनेटली आम्ही वापरलेलं. बरं. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे नवीन तरुण इंजिनियर येतात, फ्रेशर्स येतात, ज्युनियर्स येतात, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी, आणि तुमच्यासारखी जर यशस्वी वाटचाल त्यांना करायची असेल तर? माझ्या वाटचाल यशस्वी आहे की नाही हा वादाचा मुद्दा आहे, पण कामामध्ये जेवढं आपण इन्व्हॉल्व्ह होणं तेवढी कामं चांगली होतात. आणि आपण जे डिलिव्हर करू त्याची गुणवत्ता हा एक कायम राहणारा प्रकार आहे. त्याच्यापासनं जे मिळतं हे सेकंडरी ट्रीट करून आपल्याकडनं जे होईल ते चांगल्यात चांगलं करायला पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीचे पॅरामीटर्स ठरलेले असतात. आता आपण एसी लावायचं म्हटलं तरी त्याला टेम्परेचर आलं, त्याला रिलेटिव्ह ह्युमिडिटी आली, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण जसं बघतो तसं सिव्हिलमध्ये अनफॉर्च्युनेटली क्वालिटी, कॉस्ट, डिलिव्हरी असे 3च पॅरामीटर्स आतापर्यंत युनिव्हर्सल मानले. बरोबर. पण याच्याबरोबरच आपली स्वतःची इंटिग्रिटी पाहिजे, आपली डिपेंडेबिलिटी आपल्यावरती लोकांची वाढली पाहिजे, ट्रस्ट फॅक्टर पाहिजे त्याच्यामध्ये. नक्कीच. हा डेव्हलप जर का झाला आणि करता आला स्वतःविषयी तर तो फार महत्वाचा आहे. तर आनंद होईल, यशस्वी होईल की नाही. तर हे होते सिनियर इंजिनियर संतोष होतुरकर सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही जे काम कराल ते अर्थातच दर्जेदार असेल, क्वालिटीकडे जास्त विशेष लक्ष द्या. आणि आपण गमतीने असं म्हणतो त्याप्रमाणे की आपण केलेल्या कामाला तडा जाऊ नये आणि अर्थातच त्या विश्वासाला तडा जाऊ नये अशी काळजी प्रत्येक सिव्हिल इंजिनियरनं घेतली पाहिजे नक्कीच. आणि मग ते या क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकतात. पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार की तुम्ही आलात. भविष्यात सुद्धा असेच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.